आवाज यावा खाट 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 असा त्याला दंड ठोकला. चला जरा अफसर पहलवान, गवल पहलवान, बालू मामा, काजळे पहलवान, मोहन भाऊ राठोड, आमचे रतन कुमार टायगर, वैजनाथ भाऊ राऊत, आपण चलाव. पंच म्हणून स्वतः रतन कुमार उर्फ टायगर, जयसिंग पैलवान सुद्धा आल्यात. असे अनेक मान्यवर सलामीसाठी आलेले आहेत. कुस्ती अनुभवी पैलवान रावसाहेब कासारे वाजता विलासभाऊ आपण या पंच म्हणून आपण आकडे थांबा जरा. विलासभाऊ एका मोठ्या कुस्तीला महान पंच उपमहाराष्ट्र केसरी विलासभाऊ डोईफोडे. दोन्ही पैलवानाच्या मध्ये उभा केल्यानंतर दोघांपेक्षाही तब्येतीला नेमका असणारा हा उपमहाराष्ट्र केसरी पैलवान. एक देखणं सुंदर व्यक्तिमत्व, महाराष्ट्रातल्या रती महारथींना मराठवाड्याचं पाणी किती दमदार, मराठवाड्याची माती किती कसदार हे दाखवून दिला कुस्ती. तो आडळकाम बरोबर कुस्त्या लढल्या. पंचाचा निर्णय अंतिम निर्णय असेल. कुस्तीचा निकाल हा विलास भाऊ देणार आहे. जबरदस्त कुस्ती चालू झालेली आहे. हो, डोक्याला डोका भिडला, पंजाची पकड चालू झाली, गर्दन खेळ चालू झाली आहे. हो, बाळू पैलवान हा जय हनुमान व्यायामशाळा पाटोदीला सराव करतो. डबल महाराष्ट्र चॅम्पियन बाळासाहेब बाबा आवरेंचा पट्टा आणि विजयवर हा वाशिम जिल्ह्यातला वारेगावचा, त्याचा आडनाव शिंदे आहे, परंतु विजय वारा नावानं प्रसिद्ध आहे. वाऱ्याच्या वेगानं कुस्ती करणारा हा विजय वारा आहे. आकीवाने रेती बांध्याचा बाळू पैलवान. हो, वाटत नाही का आपल्या विरोधात एखादा असावा. कशासाठी? एखाद्यावर हात उघडण्यासाठी नव्हे, उघडलेला हात वरच्यावर धरण्यासाठी. मोहन वस्ताद राठोड आणि टायगर वस्ताद या बाळू पैलवान सारखाने विजय वारा सारखा एखादा घरात वर्ग असल्यावर काय मशाला शेजाऱ्याची बांध टोकराची. जनार्दन पैलवान बरोबर का? असे घरात एखाद्या रत्नाच्या शेजारची काही मत वाकडं नजरेने सुद्धा कोणी बघणार नाही. रस्त्याने वर्ग चालला, कुणाचं म्हणलं की पैसे भेटले. हो, जबरदस्त चला, एकेरी पट काढला आणि काही सुद्धा करू शकतोय. ओहो ओहो ओहो, बप 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 बप, टाळी 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 टाळ्या कार्यक्रम. काय मानसिक राव, जरा लोकांच्या लेकराचं कौतुक करा, तेव्हा आपल्या लेकराचं होईल. आपण जिवंत माणसं, जिवंत माणसाला सर्व काही समजतं, मेल्याला मदत ताकद असतं. आणि फटाक्याची आताशबाजी म्हणजे कुस्ती चालू झाल्या. ताबा मात्र महाराष्ट्र चॅम्पियन विजय वाऱ्यानं घेतला. वाऱ्याच्या वेगानं कुस्ती करणारा हा विजय वारा आणि जबरदस्त बलदांडा शरीर यष्टीचा हा बाळू पैलवान. येणाऱ्या काळात या पोरांकडून महाराष्ट्र केसरीच्या आशा आणि अपेक्षा आहे. हो, काही सुद्धा घडू शकतंय बर का. डोळ्याच्या तेवढ्या पाप्या मिटू नका, पंचायत तेवढा सतर्क. जीवाची घालमेल होते बर का. हो, 11 तारखेला माळशिरस तालुक्यात वेताळ शेळके बरोबर विलास डोफडेची कुस्ती आहे. तेच कुस्ती पुन्हा 17 तारखेला थोर मुक्कामी. ओहो ओहो, बच गयो, कोशिश करत आहे विजयश्री आपल्या खात्यामध्ये मिळवण्यासाठी.
थोरपतीच्या वेळामध्ये देवानी घडवली रत्न आहे आणि खऱ्या अर्थानं रत्न कुमार नाईक असतात आणि मोहन राठोड असतात. ही विजय पताका आता खाली टेकवायची नाही बर का. उभारीला ध्वज तीही लोक होते ज्याची कीर्ती चराचरी. ही विजय पताका आता खाली टेकवायची नाही. दरवर्षी प्रमाणे सातत्याने उत्तरत हे कुस्ती मैदान वाढत गेलं पाहिजे. एकदा खऱ्या अर्थानं या संयोजन समितीसाठी सर्वांनी टाळ्या करा जरा चांगलं मैदान घेतलं. हे जिल्ह्यातला मराठवाड्यातला आदर्श कुस्ती मैदान. आणि खऱ्या अर्थानं पैलवान ग्रुप जालना जिल्हाध्यक्ष शिवाजी शेळके वस्ताद यांनी माझ्या वाढीचं कौतुक करून 500 रुपये बक्षीस दिला. बक्षीस म्हणतात याला एक तरी अंगी असू दे कला, नाहीतर काय फुका जन्माला. कला हे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे. काळे वस्ताद कलाकारांना समाज प्रबोधन केलं बरं का. गंगाराम वस्ताद काळे. कला हे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे. समाजाला चांगल्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम कलाकारांनी केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, ओ मेरे देश की धरती उगले सोना उगले हिरे मोती, मेरे देश की धरती ही उगवती ताऱ्या. तो टाळी करायला हरकत नाही. टाळी करा. आक्रमक कुस्ती चालू. जवळपास 97 किलो वजनाची पोर आहे. किती किलो झालं? 97 अधिक 97 किती किलो झालं? वजन लावून वजनाची बेरीज लाव. किती झाला? 194 किलो. कडाला बसलेली मंडळी जरा मागे सरून बसा. आपल्या अंगावर आल्यानंतर जालन्याच्या कोणत्या डॉक्टरला आपला हाड सापडणार नाही बर का. हो, शिवाजी शेळके वाजतात. आबा सांगतात जरा मागे सरून बसा, वय झालं म्हणतात. हो, पैलवानाला वय झालेलं काही चालत नाही. शिवाजी शेळके सुद्धा मजबूत बांधा पैलवानकीचा. हो, पुरुषार्थाने मरतो की खऱ्या अर्थानं विठ्ठलासारखे उभे राहिले आमचे नाईक वस्ताद राठोड वस्ताद. विठ्ठल माझा लेकूर वाळा संगे गोपाळांचा मेळा. खऱ्या अर्थानं पैलवानाचा मेळा भरवला. हो, तळेगावला सुद्धा 17 तारखेला फार मोठं मैदान, 18 तारखेला महाराष्ट्रातलं फार मोठं मैदान, 19 ला सुद्धा चांगलं कुस्ती मैदान अनेक ठिकाणी मैदानात चालू झाले आहे. मैदानाचा सीजन धूमधडाक्यात चालू आहे. कोशिश करा. हो, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, अपना नाम रोशन करो. पैलवान म्हणजे काय? ओ, आता पुन्हा एकदा टाळी करा. ताजा मात्र विजयवरण घेतला. यालाच म्हणतात चाणाक्ष आणि बुद्धिमान. त्याचं नाव पैलवान. इथं आम्हाला वाटायला लागलं याने पाय कशामुळे पुढे टाकला. कोणत्या डावाची पोझिशन? डाव सुटल्यानंतर उल्लेख केला बर का, चालू मध्ये नाही. चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान. मना जेव्हा मारित तुल्य वेगा जितेंद्र मोदी मतामुरिष्ठ वातात मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. असे अनेक जाणकार लोक तिथं आले आहे. आणि चालू कुस्तीला 200 रुपये बक्षीस आबांनी जाहीर केलं आहे. हो, जो पैलवान विजय होईल त्याला 200 रुपये बक्षीस. हो, कोशिश करो, कुछ करके दिखा, कुछ बन के दिखा. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. गती तिथं प्रगती. जरा गती मानता असायला हवी. ओहो, बाप 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 बाप. शबाश. वा, शबाश. अतिशय तगडी कुस्ती आहे. हो, मराठवाड्यातली ही अव्वल दर्जाची कुस्ती आहे बर का.
दोन्ही पोरं मराठवाडा, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा अनेक ठिकाणी लढलेली आहेत एक नंबरला. फुरसतीच्या वेळामध्ये देवाने घडलेली पोरं आहेत. हो, देवाला सुद्धा प्रश्न पडला, देवाचे सुद्धा मनात वाटायला लागला. जब जमी पर आसमां से, जब जमी पर आसमां से खुदा भी देखता होगा. ये चीज किसने बनाया वो भी सोचता होगा. ये चीज किसने बनाया वो भी सोचता होगा. फुरसतीच्या वेळामध्ये घडवलेली असतात. हो, मनुष्य जन्मान मोल रे इस मिट्टी को. काही माणसं मिठासारखी असतात. मिठामध्ये किती साखर टाका, मिठाचा गुणधर्म सोडत नाही. हो, लहानपण देगा देवा तुझा विसर न हवा. गुणगाई ना वडी हीच सर्व माझी जोडी. आज खऱ्या अर्थानं लहानातील महान ही पोर होतात. एकदा मात्र त्या मध्य प्रदेशवरून आलेल्या अल्ताफ पैलवान खंडवा युट्यूब वर साठी टाळ्या करावं, सगळ्यांनी टाळ्या करा. गेली 3, 4, 5 तास झालं सातत्यानं लाईव्ह मैदान दाखवण्याचं काम केलं. आपल्या छोट्या मुलीला सुद्धा घेऊन आला. कुस्तीचा छंद, कुस्ती माझा श्वास, कुस्ती माझा ध्यास, कुस्ती हाच माझा श्वास, कुस्ती माझे गुरु, कुस्ती माझी तारू, कुस्ती माझी बहीण भाऊ चुलता काका. आज सगळे कुस्तीला वाहून घेणारी माणसं इथं आली. आलेल्या सर्व माणसांचा, कुस्ती शौकीनांचा मी कुस्ती समालोचक पैलवान शरद भानुराव जोगलादेवकर आपल्या मनापासून खऱ्या अर्थानं कौतुक करतो. आणि अनेक कुस्ती आयोजकांनी मला समालोचनाची संधी दिली. मी एक छोटा माणूस, परंतु जिल्ह्यातल्या जिल्ह्याबाहेर माणसांनी माझ्यावर विश्वास टाकला. कुस्ती कॉमेंट्रीची संधी देत गेले. आज खऱ्या अर्थानं आबा भारतातला नवं कुस्ती महाकुंभ सर्वात मोठं कुस्ती मैदान झाला. तिथं सुद्धा मी कुस्ती कॉमेंट्री करण्याचं भाग्य माझ्यासारख्या छोट्या माणसाला मिळालं. हे खऱ्या अर्थानं तुमच्या सर्व लोकांचं कौतुक आहे. तुमच्यामुळे माझ्यासारखा छोटा माणूस कुठल्याही स्टेपला जाऊ शकतो. आज छोट्या मोठ्या मैदानाची जमेल त्या पद्धतीनं कुस्ती कॉमेंट्री करत असतो. कुस्ती कॉमेंट्रीच्या माध्यमातून समाज प्रबंधनाचं काम होत असतं. येणारा तो काळ आठवा, आपल्या मुला मुलींना तालमीत पाठवा. हो, काहीतरी करा परत. नाम भी कमाओ, दाम भी कमाओ, अपना नाम रोशन करो. हो, अपना नाम रोशन करो. जबरदस्त कुस्ती चालू आहे. दिलानं धडसाने लढणारी पोरा. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. कुस्तीला पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी विलास पुढे, साईड पंच म्हणून मोहन राठोडा. विलास भाऊ, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं पंख होने से कुछ नहीं होता, हौसले में उड़ान चाहिए. हौसला हा बुलंद ठेवा. हौसला हा मजबूत असला पाहिजे. ध्येय गाठण्यासाठी हो व्यसन करा. ध्येय गाठण्यासाठी म्हणतो बर का. दारूचं नाही म्हणत, गुटखा खाण्याचं नाही म्हणत, जुगार खेळण्याचं नाही म्हणत. ध्येय जर गाठायचं असाल तर मेहनतीचं व्यसन करा. बरोबर का नाही कोसात? मेहनतीचं व्यसन करावं लागणार, तेव्हा ध्येय हे साध्य होत असतं. हो, जग जिंकणाऱ्या सिकंदरला घोटभर पाण्यासाठी पेरू नावाचा देश तिथं सहारावर वाटत, तिथं त्याला जीव सोडावा लागला. जनार्दन असतात त्याच्या आईला म्हणला, मी जग जिंकायला निघालो आहे, मी भारतात आक्रमण करणार, तुला काय नो. आईनं सांगितलं, बाळा मला काही नको आणू. भारत देशामध्ये एक गंगा नावाची नदी आहे, त्या पवित्र गंगेचं जाल माझ्यासाठी घेऊन ये. आणि लढाई करत करत मदल करत करत अलेक्झांडर नावाचा, सिकंदर नावाचा राजा सहारा वळवटात आला. रात्रीचा मुक्कामाच्या छावण्या टाकल्या. शत्रू सैन्याने आक्रमण केलं. सगळे त्याचे सैनिक सहारावर पळू लागले.
चारा वळवून टाक, आजी पाणी भेटत नाही बरं का वस्ताद. आणि वनवन करत फिरायला लागला. शत्रू सैन्याने आक्रमण केलं. सिकंदर पळा सुटला. पळता पळता तहान लागली. पाणी भेटायला गेला. एक साधू महाराज भेटले. आज आपल्या मैदानात सुद्धा साधूंना भेट दिली. साधूच्या कमंडलू मध्ये पाणी होतं. साधूला म्हणा, साधू महाराज मला पाणी द्या, तुम्हाला मी 10 लाख कोण म्हणून बक्षीस देतो, पाणी द्या. साधू महाराज म्हणले नाही भेटणार. अहो मी जग जिंकायला निघाला सिकंदरा, मी जग जिंकत आलो, तुम्हाला अर्ध जग देतो. तरी सुद्धा साधू महाराज म्हणले माझ्या पाण्याची किंमत होणार नाही. हो अहो मी जग जिंकणार सिकंदरा, मी सर्व राज्य तुम्हाला देतो, मला पाणी द्या. आणि महाराजांना पटकन पाणी हातात दिलं. सिकंदरला काय म्हणले महाराज, मला तुझ्या जग जिंकण्याचा काही गर्व नाही, काही आनंद नाही. आज तू घोटभर पाण्यासाठी सैरावत करत आहे, हे घे माझं पाणी. म्हणून त्या सिकंदरनं त्याच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलं आणि त्याच्या सैन्याला सांगितलं माझा मृत्यू जर झाला तर या जमिनीवरती माझे दोन्ही हात असे वरती ठेवा, लोकांना कळू द्या, जगाला कळू द्या. जग जिंकणाऱ्या सिकंदरला सुद्धा येताना काही आणलं नाही आणि जाताना काही नेता आलं नाही, हा आदर्श आहे. म्हणून सर्वांची प्रेमानं वागा, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपत्ता. मानवी वाघ सिंहाची झुंज चालू आहे. माती टाकण्याचं काम पंचांकडून होत असता. आता कुस्ती करण्याची सूचना द्या. दोघांच्या अंगावरती माती टाका. फार मोठा देदीप्यमान इतिहास या लाल मातीचा. हो 2004 पर्यंत महाराष्ट्र केसरी सांगितले. 2005 ला महाराष्ट्र केसरी कोण झाले? 2005 ला महाराष्ट्र केसरी झाले ते अमोल मुसळे. 2006 ला महाराष्ट्र केसरी झाले शहीद चौक. 2007 आणि समोर एक उल्लेख करतो, पैलवान काय होऊ शकतात. पैलवान सरपंच झाले, पैलवान जिल्हा परिषद सदस्य झाले, पैलवान आमदार झाले, पैलवान खासदार झाले. आणि एक पैलवान भारत देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या संसदेमध्ये जनसामान्याचा आवाज उठवण्यासाठी सज्ज झालेला आहे. लोकसभेसाठी उभा असलेला चंद्रकांत पाटील 2007 आणि 8 चा महाराष्ट्र केसरी आहे. 2009 ला अधिवेशन झालं. 2009 ला विक्की बनकर महाराष्ट्र केसरी झाला. खऱ्या अर्थानं नाईक वस्ताद या भागाचे तुम्हाला पंचायत समिती सदस्य म्हणून आज पाहिल्या जातं. आणि खऱ्या अर्थानं एक तुफानी मल्ला जालना शहराचा आज गरिबीतून कुस्ती जपण करण्याचं काम करतात. मोरे कुटुंब, विठ्ठल मोरे, राम मोरे, शिवा मोरे आणि शिवाजी मोरे यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 100 रुपये बक्षीस आलेला आहे. ओहो ओहो बप 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 बच गए. टाळ्या 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 बच गयो, फिर भी पकडा गयो. काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती आहे बरं का. जाणकार पंच होता म्हणून जमला आणि पाठीमागची जाणकार मंडळीने सुद्धा सपोर्ट केला, परंतु पंचाचा निर्णय अंतिम बर का. बाहेरचे कोणी अचानक पंच होऊ नका, बरोबर ना. अचानक वस्तारी होऊ नका. डबल महाराष्ट्र चॅम्पियन या जिल्ह्याच्या कीर्ती मुकुटला असलेला आणि मानाचा तुरा बाबासाहेब चव्हाण सुद्धा या कुस्ती मैदानाचा आनंद बसून घेतात. अनेक माणसं खऱ्या अर्थानं गुंडेवाडीच्या मैदानाची तारीख माझ्यासारख्या छोट्या माणसामुळे शिवाजी शेळके पैलवान असतील, गुटराम कापसे असतील, अफसर मामा असतील, बालूमामा असतील, अशा या माणसांनी 17 ची 18 केली. कारण जिल्ह्यामध्ये एका दिवशी 2 मैदान नको म्हणले. मी विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन 18 तारीख केली. फार मोठं कुस्ती मैदान होणार आहे 17 तारखेला, 18 तारखेला आणि 17 तारखेला तळेगाव पिंपरी सुद्धा आहे. जिल्ह्यामध्ये गतवैभव प्राप्त करून देणार ही जुनी मंडळी आहे. मिट्टू सिंग राजपूत वस्ताद आपल्या गावचं मैदान एक कॅन्सल झालं, काहीतरी प्रयत्न करा आणि मैदान घेणार म्हणून त्यांनी सिग्नल दिला. टाळ्या करत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या करा किंवा मैदान घेणार म्हणतात.
शबास. आक्रमण झाला तो विजयवाडा. त्यात तोळा मोलाचा बाळू बैलवाला. सूर्य हा सूर्याच्या जागी असतो, चंद्र चंद्राच्या जागी असतो. हो, नियत जिनकी साफ है उनके घर में मथुरा और काशी है. खऱ्या अर्थानं नीतिवंत माणसं लागतात. तो कुस्ती क्षेत्रावरती नितांत प्रेम करणारी माणसं आज या वसंतनगरच्या भूमीमध्ये सर्व आलेली आहेत. तिकीट लावून सुद्धा कुस्ती एवढी बघायला मिळाली नसती. एवढी मोठी कुस्ती आज वसंतनगरच्या कुस्ती कमिटीनं घेतलेली आहे. या कुस्ती कमिटीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ऐका आता, त्याचा ताबा सुटल्यानंतर टायमिंग द्या. बरोबर ना? ताबा असल्यामुळे नको, ताबा सुटल्यानंतर टायमिंग द्या दोघांना. इथं सर्व जाणकार मंडळी होतो. हो, नाद केला पण वाया नाही गेला. खेळ मस्तीचा नाद, कुस्तीचा नाद केला पण वाया नाही गेला. वसंतनगर म्हणता महाराष्ट्राचे एक कर्तबगार मुख्यमंत्री वसंतराव नाईक, बरोबर ना? एक बंजारा समाजाचे, परंतु महाराष्ट्राला दिशा आणि दशातून मुक्त केला, नवीन दिशा दिली असे वसंतराव नाईक. त्यांच्या नावानं वसलेलं हे वसंतनगर राजूरच्या गणपतीच्या पायथ्याला. पंचक्रोशीतून सर्व कुस्तीप्रेमीचा हजर झाला. आपापल्या कानानं कुस्ती कॉमेंट्रीकडे कान आहे, डोळ्यानं कुस्ती बघत आहे, काहीतरी करण्याच्या तयारीत आहे. बाळू भैरवाल समाट करून बसला. ताबा मात्र विजयवाडाकडे आहे. काही सुद्धा घडू शकतं. कच्च्या दिलाचे जर असले तर आताच बाहेर जावा. 2010 पर्यंत महाटकीची सांगत आलो. 2010ला इतिहास घडला. स्वराज्याची राजधानी रायगडच्या पायथ्याला हा मुक्कामी इतिहास घडला. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी उंचीचा महाराष्ट्र केसरी समाधान गोडके झाला. सर्वात कमी उंचीचा. असं का नाही मोठा असलं धड म्हणजे महाराष्ट्र केसरी होता, असं काय नाही. अंगात करंट आणि पारा असावा लागतो. ज्याच्या अंगात करंट आणि पारा त्याची कुस्ती आहे. त्याच्या बँकेत बॅलन्स त्याचा चेक उठत असतो. त्यासाठी मेहनत करावी लागते. हो, पैलवान म्हणजे काय? पैलवान म्हणजे काय? जो आपल्या आईच्या दुधाची किंमत, आपल्या वडिलांच्या घामाची किंमत त्याच्या कुस्तीतून दाखवणारा तो म्हणजे पैलवान. येथे एवढ्या गबडाचे काम नव्हे, छातीचे बडके हवे. जातीवत्ता पैलवान व्हावं लागतं. टाळी 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 टाळी. आणि आपल्याला कुस्तीमध्ये विजयवाडा शिंदे पैलवान विजय झाला. टाळी करा. दोघांनी चांगले लढले. हेची दान देगा देवा, तुझा विसर न होवा. गुण गाई ना आवडी हिंद सर्व माझी जोडे. आपल्याला कुस्तीमध्ये विजयवाडा पैलवान विजय झाला. धन्यवाद. कुस्ती मैदान सपला समी कुस्ती संयोजन समितीच्या वतीनं जाहीर करतो. धन्यवाद. आलेले सर्व कुस्तीप्रेमी व्यवस्थितरित्या मोटरसायकलवर घरी जावा. धन्यवाद.